उमेश चौधरी या तरुणाची यशोगाथा पाहण्यासाठी आज आपण पैठण तालुका केज जिल्हा बीड या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी बघू शकतात बाजूला कोंबडी पालन आहे व या ठिकाणी आपण बघू शकतात शेळी पालन आहे। एक नवीन तयारी करून या तरुणानं जोड व्यवसाय उभा केलेला आहे, त्यांच्याकडून माहिती घेऊया। नमस्कार, मी अजमेर सर, जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। नमस्कार। शेतकऱ्यांना आपला परिचय सांगा। मी उमेश विजयकुमार चौधरी, राहणार पैठण, तालुका जिल्हा बीड। बर, आपलं किती झालेलं शिक्षण? माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट। ग्रॅज्युएशन आणि किती आता सध्या वय? वय माझं 26। मग कसं कल्पना आली की आपण शेती सोबत एवढं शिक्षण ग्रॅज्युएशन कंप्लीट असताना आपण कोंबडी पालन व शेळी पालन व्यवसायाकडे वळावं? सध्या आपली नोकरी मिळणं कठीण झालं। बरोबर आहे। सध्या शेतीला पूरक व्यवसाय हा कुठं जोडधंदा पाहिजे कुठं। बरोबर आहे, क्षेत्रामध्ये जोड व्यवसाय आवश्यक आहे। बरोबर आहे। मग हा करत असताना तुम्हाला घरच्यांनी सहकार्य वगैरे केलं का की नोकरीचं बघा हे इकडे नको? सहकार्य केलं ना। बरोबर आहे। सहकार्य। हा, तर आता नवीन सुरुवात केलेली या ठिकाणी आपण बघू शकतात की यांनी शेळ्यांसाठी गव्हाण घेतलेले आहे। इकडे पिल्ले आहेत आणि इकडे शेळ्या आहेत। तर एकूण किती आहेत सध्या शेळ्या? या इकडे सध्या 15 आहेत। 15 शेळ्या, मोठे। बरोबर आहे। आणि बोकड किती आहेत सध्या? बोकड सध्या 3 आहेत, छोटे। बस, ठीक आहे। आणि सर्वात महत्वाचं यांचे खास म्हणजे वैशिष्ट्य बघा, कमी खर्चामध्ये यांनी शेड उभा केलेलं आहे। या ठिकाणी वाड आणि पाचतीपासून व बांबूच्या लाकडापासून एकदम थंड असं आणि जनावरांना पोषक असं शेड बनवलंय। कशी कल्पना आली की आपण पत्र्याचं वगैरे शेड न करता पाचतीचं जुन्या पद्धतीने केलं? पत्र्यामध्ये काय होतं, गरमी होते उन्हाळ्याच्या टायमिंग मध्ये। हा, फुल गरमी असते। बरोबर आहे। आपल्याला पण बस वाटत। बरोबर आहे, 100%। आपण तरी बोलू शकतो, आपण दुसरे जाऊ शकतो, प्राणी जाणार कुठं? बरोबर आहे, ही गोष्ट खरी आहे। पहिलं जसं जुन्या काळात जसं होतं त्याच्यावरून कल्पना आली। ते कोट काही कसं पाचड बिचड टाकलं थंड राहते। बरोबर आहे, थंड राहते। त्यामुळे हे तिन्ही वातावरणामध्ये पोषक असं जनावरांचं जुन्या पद्धतीपासून वापरलेला कोटा आहे आणि हा दोन्ही बाजूने उतारता आहे आणि मध्ये खंब्यांचा सपोर्ट घेऊन केलेला आहे आणि खूपच असं ही जुनी संकल्पना मजबूत आहे। तर कसं तुम्ही घरच्या घरीच बनवलं का हे? हा, घरच्या। ह्याला किती आला खर्च? त्याला बांबूचा वगैरे? बांबूचा आणि बाकीचा मिळून 10 ते 12 हजार रुपये। बघा, 10,000 मध्ये जवळपास किती लांब आहे हे शेत? 33 फूट आहे। 33 आणि रुंदी 18 फूट। बघा, 10,000 मध्ये या माणसानं असं शेड उभं, बाहेरून दाखवा सगळं। आणि सगळ्यात महत्वाचं, प्राण्यासाठी खूपच पोषक हे शेड आहे। इकडे बघा, इथं हे आपण वाहडे टाकून वरी कॅरीबॅग लावली ज्यानं पावसाळ्यात गळत पण नाहीये। बरोबर आहे। एक बघा साईडला एक लय झालं 4 ते 5 फूट आहे आणि ही उंची थंड असं वातावरणाचं हे शेड बनवलेलं आहे। कमी खर्चात शेड कसं उभारायचं हे आपण बघून कोंबडी पालन असेल, शेळी पालन असेल, जनावरांसाठी। त्यानंतर आता तुम्ही म्हणलात की दुसरी कल्पना आणखी शेडचं काम चालू आहे। या ठिकाणी बघा बाजूला असं कंपाऊंड केलेलं आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी सुद्धा हे कोंबडीचं शेड आहे। तर आपण तिकडच्या भागामध्ये बघूया की नवीन आणखीन सुद्धा बांधकाम चालू आहे। आता काय आहे तुमचं पुढचं नियोजन? किती वाढवायचं शेड पुढं? 50 फुटांनी वाढवायची, आणखीन 50 फूट? 50 बाय 50 नियोजन चालू। 50 बाय 50। ठीक आहे, या। आणि पुढे काय, कोंबडी पालन का सगळं फिरस्ते असं शेळी पालन? फिरस्ती शेळी पालन पण कुक्कुट पालन दोन्ही एकत्र? ठीक आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, शेतीला लाजून नाही तर शेती मनानं करावं लागते, तेव्हाच यश मिळतंय। आणि आज अनेक, इकडे समोरून या, आज अनेक असे सुशिक्षित तरुण आहेत जे अशा शेतीकडे, आधुनिक शेतीकडे वळत आहेत व शेतीला जोड व्यवसाय करत आहेत। कशा पद्धतीने हा कोटा उभा राहिला आपण बघू शकतात आणि तिकडे कोंबडी पालनाचे 2 पार्टिशन केलेले आहेत। बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला असं एक अनेक तरुणांचा प्रश्न असतो की मला कोंबडी पालन, शेळी पालन करायला लाज वाटते, काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल? लाजला का धंदा कधीच आयुष्यामध्ये कवा सक्सेस होणार? कधीच सक्सेस होणार नाही, 100% खरी गोष्ट आहे। धंदा करायचा म्हणून लाजून जमणार नाही ना। आणि मोठ्या उद्योगपतीने जे कंपन्या उभा केल्यात ते लाजलेच नाही, लाजलाय म्हणून तेवढे मोठे झालेले। ठीक आहे। तर पूर्ण शेड बघा की कशा पद्धतीने शेड उभा केलेलं, तिकडचं दाखवा पूर्ण पत्र्याचं। आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आणखीन त्यांचं काम चालू आहे, आपण बघू शकतात। तर या ठिकाणी पुन्हा कोंबडी प्लस शेळी पालन हे फिरण्यासाठी करायचं मधून दरवाजा करून, बरोबर आहे? पूर्ण ओपन करायचं हे, ठीक आहे। हा, इकडच्या बाजूला बघा की पूर्ण खंबे लावलेले आहेत आणि तिकडे काम चालू आहे। असं पूर्ण हे ओपन पेस करून कोंबडी प्लस शेळी करायची। आणि याच्यासोबत चाऱ्यासाठी काय काय केलेलं शेळ्यांच्या? गजरास आहे, गजरा, मार्वेल गवत आहे, मार्वेल गवत, तुती आहे, तुती पण लावलेली, बरोबर आहे। पुन्हा शेवरी लावलेली। आणि कोंबडी पालन आणखीन वाढवायचे का? हा, वाढवायचं, बरोबर आहे। तर काय पिल्ले वगैरे आणून का कसं घरगुतीच? पिल्ले आणूनच। आणि काय वाटतंय तुम्हाला, आता तुमचा किती अनुभव झाला आता ह्या शेळी पालनाचा? किती दिवस झाले सगळं प्रकल्प उभा करायला लागला?
हे किंवा 8-9 महिने झाले. 8-9 महिने. हा, चालू काय वाटतं हे यशस्वी होऊ शकतंय का? होऊ शकतं ना. आपण केल्यावर आपल्या मनात जिद्द असेल तर होऊ शकतं. ही गोष्ट खरी आहे. आपण केल्यानंतर यशस्वी होऊ शकते. आणि आतापर्यंत तर काय प्रतिक्रिया आली लोकांच्या, नातेवाईकांच्या, शेजाऱ्यांच्या? काय करायला चांगलं लागला? हा? चांगलं झाले तर प्रत्येक जण चांगलंच म्हणतंय की बरोबर आहे. कुठलीही गोष्ट केल्याशिवाय होत नाही ना. बरोबर आहे. हा. प्रत्येकाला असं वाटतं की बाबा सुशिक्षित तरुणांनी जॉबच करावा, पण आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे शेती आहे आणि शेतीमधून हे काय मेहनत केली तर सोनं पण निघतंय. तर बाकीचं काय काय जनावर आहेत आपल्याकडे? बाकीकडे आपलं एक गाय आहे. गाय आहे. हा. शेतीमध्ये काय काय उत्पन्न? त्याच्यामध्ये ऊस आहे. ऊस. पाण्याचे सोयाबीन. सोयाबीन. पाण्याचे काय अडचण? पाणी आहे ना. भरपूर आहे. हा. बरोबर आहे. पाईपलाईन आहे आपल्याकडे का. चालतंय. काय वाटतंय तुम्हाला? अनेक बाकीचे शेतकऱ्यांचे जे विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, त्यांनी घरच्यांना सहकार्य केलं पाहिजे का? शेतीला जोड व्यवसाय केला पाहिजे केला का? पाहिजे ना. अवश्य केला पाहिजे. बरोबर आहे. यशस्वी होऊ शकतंय. 100% होऊ शकतं. बरोबर आहे. तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.